मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। छत्रपती संभाजीनगर भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे आपल्यासोबत आहेत। ते आज संभाजीनगर कार्यालयातील भाजप प्रचार कार्यालयात बसलेत। मात्र भाऊ आपण इथं मध्ये बसलायत, बाहेर आरपीआयचं आंदोलन सुरू आहे, जोरदार घोषणाबाजी करतात ते भाजपाच्या विरोधात। आरपीआय आमचा घटक पक्ष आहे, आमच्या महायुतीचा भाग आहे आणि आमचं असं होतं की आरपीआयला आम्ही काही जागा द्यायच्या, युती करायची, असं सगळे आमची छान रचना ठरलेली होती। परंतु आज आपण बघताय की छत्रपती संभाजीनगरामध्ये ऐन वेळेवर शिवसेनेकडून युती तोडण्याचं मीडियातून आम्हाला कळलं। आम्ही कालपर्यंत युती करण्यासाठीचा प्रस्ताव सेनेसोबत आम्ही चर्चा करत होतो। काल आम्ही शेवटी त्यांना लेखी प्रस्ताव दिला आणि तो लेखी प्रस्ताव त्यांनी मान्य करावा अशी आम्ही त्यांना विनंती केली होती। परंतु त्याचं उत्तर सकाळपर्यंत येऊ शकलं नाही, अन्यथा उरलेल्या जागा आम्ही त्यांना देणार होतो, त्या जागा आम्हाला मिळू शकल्या नाहीत, त्याचंच वाटप आम्ही करू शकलो नाही, त्याच्यामुळे त्यांची नाराजी समजू शकतो। तुम्ही शिवसेनेचा विश्वासघात केला आहे, त्याच्यामुळे त्यांनी युती तोडली असं सिरसाट म्हणाले। मी तेच सांगतोय की आम्ही या इतक्या बैठका केल्या, त्या सगळ्या बैठकांमध्ये युती करायची, जागा वाटून घ्यायच्या, यासाठीचे वारंवार जागा ठरायच्या, परंतु त्यांच्याकडे नेते अनेक असल्यामुळे त्यांचे मागण्या वेगवेगळ्या होत्या आणि दरवेळेला गट आणि प्रभाग हे बदलत होते, त्यामुळे त्यांचं यादी अंतिम होत नव्हती। शेवटी आम्ही परवा रात्री झालेल्या बैठकीची यादी काल आम्ही त्यांना पोचवली होती आणि त्याच्यातही त्यांनी काही जागा अजून वाढवून आणि बदलून मागवल्या होत्या, तर इतक्या ऐनवेळी करणं शक्य नव्हतं। आम्ही त्यांना विनंती करत होतो, शेवटी आम्ही राज्याच्या आमच्या ज्येष्ठांना ते सगळं पाठवलं आणि तिकडूनही आम्ही विनंती केली, परंतु आम्हाला काहीही सकारात्मक आजपर्यंत आलं नाही आणि आम्हाला ऐन वेळेला मग आज खूप आमची पण धावपळ झाली। म्हणून मग आम्हाला युतीमधल्या वाटपांचं, म्हणजे आमच्या कोट्यातून आम्ही आरपीआयला काही देणार होतो, इतरांना काही राष्ट्रवादीला देणार होतो, पण ही रचनाच आम्हाला लावता आली नाही। तरी आम्ही आरपीआयचे नागराज गायकवाड यांना आमच्या कोट्यातून एक जागा लढवतोय। संजय सिरसाट यांचं असं म्हणणं आहे की आता थेट पलटवार मैत्रीपूर्ण लढत नाही। असं करणं शहराच्या विकासासाठी, हिंदुत्वाच्या विचारासाठी योग्य नाही आहे। आम्ही जे एकत्र आहोत ते हिंदुत्वाचा विचार घेऊन लढणारे आहोत आणि समाजाला पण शिंदे गटाची आणि भाजपची युती ही मान्य आहे, त्याच्यामुळे त्यांनी असं करून तिसऱ्याचा विरोधकांचा फायदा होईल असं करू नये ही मी त्यांना विनंती करेन। भाजपाच्या कार्यकर्त्यांसुद्धा प्रचंड खदगत आहे, इच्छुक नाराज झालेत, त्यांनी जे ते सकाळी मोठा गोंधळ केला भाजपाच्या कार्यालयात। साहजिक आहे, 10 वर्षानंतर कार्यकर्त्यांना एक संधी होती, कार्यकर्त्यांना लढायचं आहे, कार्यकर्त्यांना जायचं आहे, त्याच्यामुळे खरोखर आज तर म्हणजे एका जागेसाठी मी सांगतो की आमच्याकडे 10-12 जणांची मागणी होती आणि त्याच्यातून निर्णय करणं हे समितीसाठी अतिशय कठीण काम होतं, पण तरीही आम्ही प्रयत्न करून ज्येष्ठांशी सगळे जे मुंबईतून सर्वे होऊन ज्या यादीप्रमाणे आम्हाला सगळं आलं होतं, त्या सगळी टीम एकत्र करून त्या यादीप्रमाणे आम्ही तिकिटांचं वाटप केलेलं आहे। पण इच्छुकांचं नाराज राहणं, कुटुंबावर रागवणं हे स्वाभाविक आहे, ते मी कुटुंबाचा प्रमुख म्हणून समजू शकतो, पण हे भारतीय जनता पक्ष आहे, संस्काराचा पक्ष आहे, नाराजी 2 दिवस राहील, पण ही काही शेवटची संधी नाही आहे। अनेक पक्षात काम करताना राजकारणात ह्या रोज नवीन संधी येत असतात आणि ज्या वेळेला आपण निवडून येऊ किंवा आपली सत्ता येते त्यावेळेला इतर बाकी राहिलेल्या सगळ्या उमेदवारांना पण त्या संधींचा लाभ घेता येऊ शकतो, तर आशावादी राजकारणात राहिलं पाहिजे। शेवटी मी असेल किंवा तो उमेदवार माझ्या ठिकाणी बसला तरी निर्णय एकाचाच करावा लागतो, त्यामुळे हे स्वीकारलं पाहिजे, माझे कार्यकर्ते स्वीकारतील। दादा, भाजपात तिकीट वाटपासाठी पैसे कोण घेतं? लता दलाल यांचा आरोप आहे, भाजपाचे पदाधिकारी आहेत। अतिशय गलिच्छ आरोप आहे, असं भारतीय जनता पार्टीमध्ये कुठेही होत नाही। ताईंचा राग मी समजू शकतो, पण असं आमच्या पक्षामधले हे कल्चर नाही आहे। आता आरपीआयचे जे कार्यकर्ते भाजपाच्या कार्यालयासमोर बसले, त्यांची समजूत कशी करणार? त्यांचं म्हणणं आहे की अतुल सावे आले पाहिजेत। ज्येष्ठ नेते येतील, त्यांच्याशी बोलतील, काही वेळात ते एका बैठकीमध्ये बसलेले आहेत, बोलतील त्यांच्याशी। निश्चित आपण बघतो आपल्यासोबत भाजपाचे शहर जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे होते, ज्यांनी आपले संवाद साधला आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।